लाडकी बहीण योजनेमधील महत्वाचे अपडेट आता समोर येत आहे। लाडकी बहीण योजना आता एका नवीन लेखशीर्षाखाली चालणार आहे, ज्या योजनेमध्ये किंवा ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि ही योजना अधिकच चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी त्या ठिकाणी नवीन लेखशीर्षाखाली लाडकी बहीण योजना येणाऱ्या अर्थवर्षामध्ये चालणार आहे। आणि याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे हप्ते लांबले आहेत अथवा प्रलंबित आहेत। आणि याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेचे मागील 2 महिन्यांचे हप्ते लांबले आहेत किंवा प्रलंबित आहेत। त्या हप्त्यांचे देखील वितरण आता केले जाणार आहे, परंतु या योजनेअंतर्गत यापुढे तुम्ही ई केवायसी करून देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात, कारण लाडकी बहीण योजनेमधील महत्वाचे नवीन अपडेट आता समोर आलेले आहेत। आणि या योजनेच्या माध्यमातून आता यापुढे 1,80,00,000 आसपासच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार आहेत। या अटी अथवा निकषांमध्ये पात्र असून देखील ज्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत त्यांच्यासाठी देखील एक संधी आहे। आता ते काय करायचे आहे, कसे करायचे लगेच सांगतो, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे काम आपण करतो। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत, तो विषय सोडून द्या। नवीन ई केवायसी करण्याकरिता कोणत्याही प्रकारची मुदत वाढ मिळणार नाही आणि ज्यांची ई केवायसी चुकली होती त्यांची देखील आता ई केवायसी दुरुस्त होणार नाही। त्यामुळे एक विषय सोडून द्या, तुम्हाला आता ई केवायसी साठी पर्याय उपलब्ध नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई केवायसी करून जर तुमच्या आधार कार्ड मध्ये नावामध्ये तुमच्या त्या ठिकाणी जर साम्यता नसेल, म्हणजे तुमचे आधार कार्डवरचे जे नाव होते तेच नाव तुम्ही त्या ठिकाणी ई केवायसी किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर दिले असेल तर तुम्हाला पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही। आता अनेक महिला म्हणतील की आमचे पहिले नाव हे माहेरकडचे होते, आता सासरकडचे नाव झाले आहे, तर तुम्हाला अडचण येत नाही। लक्षात घ्या, तुमचे पैसे त्याच पद्धतीने चालू राहतील। फक्त तुमच्या नवीन रेशनिंग कार्डवर तुमच्या सासूला जर पैसे येत असतील आणि तुम्हाला जर आता पैसे द्यायचे असतील तर तुमच्या दोघींपैकी एकीलाच पैसे येतील, एकीचे पैसे बंद होणार आहेत। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये यापुढे एका कुटुंबातील केवळ एकाच विवाहित महिलेला आणि एका अविवाहित महिलेला पैसे मिळणार आहेत। म्हणजे थोडक्या भाषेत समजून घ्यायचं म्हटल्यानंतर एक मुलगी आहे आणि ती मुलगी 18 वर्षाच्या कमी आहे तिचं वय, आणि तिची आई आहे, दोघींना पैसे येतील। सासू सून दोघी असतील तर दोघींना पैसे येणार नाहीत। अनेक महिलांनी मला हा प्रश्न विचारला होता, म्हणून त्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। ज्या मुलींनी किंवा ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होत असताना त्यांचे लग्न झाले नव्हते, वडिलांच्या नावाने फॉर्म भरला होता आणि आता त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांचं नाव सासरकडच्या रेशनिंग कार्डवर लागलेलं आहे, तर लक्षात घ्या तुमच्या सासूला जर ते पैसे येत असतील तर तुमच्या दोघीपैकी केवळ एकीलाच पैसे येतील, एकीचे पैसे सरकार ऑटोमॅटिकली बंद करेल। मग हे पैसे कोणाचे बंद होतील, काय बंद होतील ते येत्या काही हप्त्यांमध्ये तुम्हाला समजणार आहे, कारण आता योजना अधिक व्यापक पद्धतीने चालवणार आहे आणि योजनेमध्ये यापुढे फक्त पात्र महिलांनाच पैसे द्यायचे असे सरकारने ठरवले आहे। कारण आपण पाहिलं होतं की जवळपास 15,000 कोटींच्या आसपास अशा महिलांनी पैसे घेतले की ज्या लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये पात्र नाहीत। मग एवढा मोठा फटका, एवढा 15,000 कोटींचा फटका जर सरकारला बसत असेल तर सरकार याबाबत नक्कीच वेगळा विचार करून योग्य महिलांनाच यापुढे पैसे देण्याबाबत सरकारने त्या ठिकाणी क्लिअर केलेला आहे। आता यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक महिलांच्या नावामध्ये तफावत असल्याचे देखील समोर आलेले आहे। म्हणजे त्यांचे आधार कार्डवरचे नाव वेगळे आहे, बँकेतील नाव वेगळे आहे, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना वेगळे नाव दिले होते, अनेक पुरुषांनी फॉर्म भरले होते, महिलांच्या नावाने फोटो वेगळे टाकले होते। तर अशा सर्व खात्यांची त्या ठिकाणी तपासणी सरकारच्या वतीने सुरू केली गेली आहे, ज्यांनी ई केवायसी केलेली आहे, परंतु ज्यांच्या नावामध्ये साम्यता आढळत नाही किंवा ज्यांचे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरला होता, तर अशा महिलांना आता योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे। अटी आणि निकषांची तपासणी तर 100% होणार आहे। ज्या काही अटी होत्या, कोणकोणत्या अटी होत्या, आपण अनेक व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे। परत तुम्हाला सांगतो मी, 4 चाकी वाहन कुटुंबात असेल तुम्हाला पैसे येणार नाहीत, 2.5 लाखांपेक्षा जास्त कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न असेल तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला असेल पैसे येणार नाहीत, कोणीही टॅक्स भरत असेल पैसे येणार नाहीत, अशा विविध अटी होत्या, 7-8 अटी होत्या। रेशनिंग कार्डची अट तुम्हाला सांगितली आहे आणि या अटी आणि निकषांमध्ये यापुढे ज्या महिला पात्र असतील केवळ त्याच महिलांना पैसे येणार आहे। सध्याचा आकडा 1,80,00,000 आसपास आहे आणि ही छाननीची प्रक्रिया किंवा ही पडताळणी प्रक्रिया सुरू असल्या कारणानेच लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबले आहेत, परंतु वितरण होणार आहे, वितरणाबाबत अडचण येणार नाही। लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,60,00,000 वर असलेला आकडा हा आता 1,80,00,000 आसपास आला आहे। म्हणजे जवळपास 75-80 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून यापुढे वंचित ठेवण्यात येत आहे आणि त्यामुळे
जर तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून अशा पद्धतीने तुम्ही ई केवायसी केली असेल आणि तुमचे नावामध्ये साम्यता वगैरे असेल तर अडचण नाही. नसेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमच्या नावामध्ये साम्यता दिसेल आणि तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद राहणार नाहीत, तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. आता हप्त्याचे वितरण कधी होईल असा देखील तुमचा प्रश्न असेल तर या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल, असे देखील महिला व बालविकास विभागाच्या वतीने बोललं गेलं आहे. आता लाडकी बहीण योजनेमधील तुमच्या या ई केवायसी संदर्भात किंवा तुमच्या या नावाच्या संदर्भात कुठलाही प्रश्न असतील, कुठल्याही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. इतरही तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.